दान कशाला मग दगड ती पितळी आहे पितळी वाजवून त्याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल ही पीक आहे, पीक नाही ही कांजा आहे. मगर बे मगर मगर काय तर आहे की मगर मोठे इथून आपला पट्टा चालू होतोय. बघू शकता हे बाजरीचं ही किती मोठं आहे इथं. वरडून आता घसा बसला की हा सध्याकडे 5 वाजणार हे बघा अशा प्रकारचं पाईपच केलंय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आत्ता सध्या आहे रानामध्ये आणि आपल्या रानामध्ये काय काय लावलंय, कसं कसं रान आहे आपलं ते तुम्हाला एक छोटासा प्रयत्न करणार आहे की दाखवण्याचा. मी बघू शकता ह्या साईडला आपलं रान आहे. घर पण पलीकडं आहे. जनावरांना वगैरे केलेलं आहे आम्ही. आणि त्या साईडला तिकडं एक आंब्याचं झाड, त्याच्या शेजारी पेरूचं झाड, परत आंब्याचं झाड, परत आंब्याचं झाड आणि त्या साईडला पलीकडे पेरूचं झाड असं आहे. आणि इथनं ह्या इकडच्या साईडला इकडं एवढाच पट्टा खाली आहे, ते आम्ही परत डेव्हलप करणार आहे. ह्या साईडला खाली रान चालू होतं तालीतलं. आता तालीतल्या रानामध्ये पण केलं होतं आम्ही. त्या तिकडच्या साईडला जांभूळ आहे आणि अलीकडं बाजरीच केली होती. त्याला आता झील लागलाय तर त्यामुळं काय विषयच नाही. बघू शकता ह्या साईडला. आणि ह्या रानाच्या साईडलाच आता मला वाटतं हे जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत आपल्याला ह्या रानामध्ये काहीच करता येत नाही. आणि त्या रानाच्या साईडला इकडं ही दोन्ही एकत्रच रान होती, इकडचं आणि इकडचं. पण ह्या रानामधली आम्ही माती उचलली आणि तिकडच्या रानामध्ये टाकली वरच्या. विहीर कधी म्हणजे विहीर मोठी पण नाही जास्त. बघू शकता कशा प्रकारची विहीर. तर विहीर मोठी नाही, विहीर छोटीच आहे पण पाणी भरपूर असतंय विहिरीला. पाणी कधी संपतच नाही. आणि इकडं पेटी वगैरे आहे, मोटरची पेटी. साईडला एक झाड आहे, मोठं झाड झालंय आता. आणि त्या साईडला आमचा बांध आहे. त्या साईडला तिथं जांभळ आहे. कारण की ह्या साईडला मोठा तलाव आहे. तलावाच्या खाली आमची विहीर असल्यामुळं पाणी आटत नाही अजिबात देखील. तर चला आपण पुढं जाऊया. इथनं पुढं गेल्यानंतर पुढं चार आहे. साईडला बघू शकता विहिरीचा कडा. अजून विहीर बांधलेलं नाही, असंच नुसतं एक 2 परूस फक्त आम्ही विहीर खोदली होती आणि त्यालाच पाणी लागले. आणि पाणी भरपूर आहे. इकडून आमची पाईपलाईन जाते. पाईपलाईन पण वरनच आहे अजून. बघू शकता या साईडला ही माणूस कोणतं उभा राहिला. आपण त्या माणसाच्या जवळ जाऊया. 1 मिनिट बघू काय म्हणणं आहे त्या माणसाचं. काय कुठला आहे पाहुणं? इथलंच आहे. काय चाललंय मग? कोणीकडे गेलता? शेतात गेलतो. शेतात पाकळी येतात. पाखरे येतात. पाखरे येतात म्हणून गेलता का? त्यांना काय दान टाकाय गेलता का? दान कशाला मग हा नाही बर. तर मंडळी माणूस बिनूस कोण नाही, हो फंटे आहे तो आपल्या संग असतोय व्हिडिओ काढायला वगैरे. तर आता ती पाखरं हाणायला गेलता. कसं हाणली पाखरं म्हणजे काय केलं? हे पाकळी खातीत नाही होय की, पण कशी हाणली काय केलं? दगड ती पितळी आहे पितळी वाजवून किती वाजवली का? वा वा वा. कोरोनामध्ये मोदीजींनी सांगितले तसं किती वाजवली का? तर मित्रांनो फंट्या गेलता पाखरं हाणायला. आता बाजरी मोठी झाली आणि त्याच्यावरती पाखरं बसतात, त्यामुळं तो पाखरं हाणायचं काम सकाळ सकाळच करतो, आहे का नाही? बरोबर. शाळेला किती वाजता जातो? शाळा सुट्टी रविवार आहे आज रविवार आहे की, पण दररोज जातो का? जातो की. बरं बरं ठीक आहे. तर बघू शकता ह्या साईडला आमची पाईपलाईन आहे. इकडं चारे. ह्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणसाल ही पीक आहे, पीक नाही आहे, ही कांजाळ आहे. कांजाळ म्हटलं जातं. ही कापून परत आपण आपल्या घरावरती, काडाचं घर आहे त्या घरावरती टाकायचं काम करतोय किंवा कशालाही उपयोगाला पडतं ते. ही चारे आहे ह्या साईडला. इकडं कुठं आहे का? आहे का मगर बे मगर? मगर काय तर आहे की. मगर असते का? घोरपड काय काय तर घोरपड. तर इकडून ही चारी वरनं येते. तलाव आहे, त्या तलावातनं खाली पाणी येतंय आपल्या विहिरीकडं. त्यामुळे पाण्याची कमतरता कधी नसतेच. आणि इकडं पाईपलाईन आहे बघा. ही ही छोटीशी आता यातनं
दिसत नाही तुम्हाला, पण ह्या बिच्छा अशा केल्या त्या त्यांनी बुळकं पाडलेत आणि त्यामध्ये खेकडं आता यायला लागले तर आणि लवकरच आम्ही ते खेकडं धरणार आहे. आणि बघू शकता या साईडला ही रान आमचं भरलेलं आहे. आणि मित्रांनो आपण ह्या साईडला पीक लावलं होतं. पहिलं पीक होतं आपलं मकाचं. तर मका लावली, मका काढली आणि मका पूर्णपणे मी बघत होतो कुठं. आणि ह्या साईडला घोरपड आहे. थांबली आहे का मग? अरे 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 कोणी कुत्र्यानं मारून टाकली का कवा? तर मित्रांनो बघू शकता या साईडला घोरपड आहे आणि ती घोरपड मोठे पण ती मरली आहे. कुत्र्यानं काहीतरी मारून टाकली ना, कुत्र्यानं मारून टाकली. कुत्र्याला समोर दिसल्यामुळे त्याने मारून टाकलेलं दिसते. तर आपण ते टाकूया आता बाहेर शेतात. तर ही इथून आपला पट्टा चालू होतोय बघू शकता. ह्या साईडला आम्ही एक थोडंसं रान ठेवलंय, गुंठा 2-3 गुंठा असेल. तर त्या गुंठामध्ये आम्ही माळवं करणार होतो, जे की आपल्या खायला घरगुती खायला. मिरची, कोथिंबीर काय असेल ते, कांदा वगैरे अजून केलेलं नाही काय. आणि ह्या साईडला आपली बाजरी, ह्या साईडला बघू शकता बाजरी कशा प्रकारची आली. ही बाजरीचं ही किती मोठं आहे, तर बऱ्यापैकी बाजरी बसली आहे. आणि आपलीच नाही मित्रांनो, सगळ्यांचीच बऱ्यापैकी बाजरी बसलेली आहे यावेळेस. त्यातल्या त्यात आपली खरंच चांगली बसली, कारण की यावेळेस रानाचं डेव्हलपिंग केलं आपण बऱ्यापैकी. माती भरली, सगळ्या गोष्टी केल्या त्या. फक्त आता इकडं पाईपलाईन करायची बाकी आहे. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये शक्यतो अजून थोडंसं कुठं खड्डं काहीतरी विषय आहे तर ते फोडून सगळं नंतर आपण ते पण डेव्हलप करणार आहे वरचं. ह्या साईडला बघू शकता बाजरी. हां, आणि ती सेंटरला बघू शकता त्या साईडला ती जी केलंय ते आहे पाखरं बसते ते म्हणून एक काय म्हणतात त्याला, बुजगावून केलं ना म्हणत्या, तर ते बुजगावून आहे. हे बघा पाखरं खाण्याचं काम चाललंय आज सकाळपासनं घरचे पप्पा आई दोघं पण इकडं जायते. त्या साईडला इथं जी आहे ना ही पूर्णपणे असं ही आहे, सगळा खडक आहे. मोठा खडक असल्यामुळं इथं आपण भरू शकलो नाही. हे फोडायचं आहे आणि फोडल्यानंतर मग इकडचं डेव्हलप करायचं आपल्याला. ह्या साईडला ही बाजरी खतरनाक बसली. ही एक तुकडं आणि ह्याच्यावरचं एक तुकडं इकडं पण केलंय बघू शकता या साईडला बुजगावनं. आणि इथं ही शेवग्याची शेंगाचं झाड आहे. तर इथनं वर जाऊया जरा. इकडच्या साईडला आपल्या वरचा पट्टा आहे. आता पाखर काय दिवसभर हाणायला येते काय? दिवसभर पाखर हाणायला येते काय? हां, छान बघा, बघू शकता या साईडला हे दुसरा वरचा पट्टा आहे. आणि असं वाटलं होतं की वरच्या पट्ट्यात काही येत नाही, पण आम्ही एक ट्राय करून बघितलं तर बाजरी टाकली आणि बाजरी चांगली बसली. तर इकडं दिवसभर बघा. हां थांबा, शेतकरी लोक काय म्हणतात बघा. शेतकरी म्हणजे आमचे आई पप्पा. हां, दिवसभर तुम्हाला कष्ट करावं लागतं. हां काय कष्ट चालले तिकडे? पाखरं हाणायचे कष्ट. हां, हे बघा इकडे बसल्यात आहे आणि बसून असं कसं पाखरं हाणलं जात. वरडून आता घसा बसला की पा. हां, हे खरं आहे बघा. पाखरं हाणून किती वाजल्यापासून पाखरं चालू आहे? सकाळी 6 वाजल्यापासून. आता किती वाजता जायचं घरी? आता संध्याकाळी 5 वाजणार. तर बाजरी एक नंबरच बसली ह्या वेळेस. आणि ह्याच्या आधीचं पीक होतं आमचं मक्काचं. पाऊस पडलाय की आता, पण तरी सुद्धा या बाजरीला पाणी कमी पडलंय. पाणी होतं पण लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे. इकडं काय, ही काय मूग ना, काय ही मूग आहे, छोटं मूग. एका साऱ्यात मूग पण पेरलं तर बघू शकता.
आणि हे कशासाठी आहे ही बघा अशा प्रकारचं पाईपच केलंय. पाईपच पाखरं ताप देतात त्यामुळं. आणि त्या साईडला आपल्या रानामध्ये आपण कुठल्या देवाचं लकड्याबाचं मंदिर आहे. ही लकड्याबाचा जुना इतिहास आहे. ते आता थोडक्यात नाही सांगत आहे ना, लय जुना इतिहास आहे. आपण त्याचं मंदिर आपल्या रानामध्येच बांधायचं चाललंय. बघू शकता ह्या साईडला आपला बांध आहे, त्या साईडला पूर्ण बांध आहे. त्या बांधाला झाडं लावून घेतले ती. आणि इकडं ह्या साईडला बाजरी वगैरे ह्या साईडला इकडं आहे. इकडं बाजरी आहे आणि इकडं मंदिर आहे. मंदिराचं काम चालू आहे. थोडंसं दाखवतो तुम्हाला ही मंदिर कशा प्रकारचं काम चालू आहे इकडं. आता ही मंदिराचं काम म्हणजे मंदिर बांधायसाठी ही यांना हे आपण आपल्या रानामध्ये एवढा जागा दिलाय आणि ह्याचं काम पूर्णपणे ही लाल इटामध्ये चालू आहे. बघू शकता ह्या साईडला इकडं थोडंसं राहिलं आहे, तिथं देव आहे आणि ही मंदिर छोटंसं आहे. अजून काम चालू आहे. ह्याला पूर्ण असं ही लावून घेतलं आहे दरवाजा वगैरे. इकडं छोटे विटा आहेत, इथनं वरती विटा काम चालू आहे. ह्या साईडला वाळू आहे, ह्या साईडला स्टाईल फरशा वगैरे येऊन पडलेत. त्या साईडला ग्रेनाईट कसलं ते फरशा मोठे आहे त्या. तिकडं दगड आहे ती. येतोय मग तू आज माझ्यासंग फोटो काढायला. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे पंढरपूरला. तर जाऊया आपण. आणि माझ्यासोबत आज कंटे येणार आहे, कंटे असणार आहे तिथं फोटो काढायसाठी. त्याला पण ट्रेन करायचं चाललं आहे आता. इथला पुढचा जी फोटोग्राफीचा जी चार्जेस आहे तो कंटेच्या हातात द्यायचा असं म्हणतोय मी. तर आपण जाणार आहे आता पंढरपूरला. तिथं लग्न आहे, ती छोटीशी ऑर्डर आहे आपल्याला, ती ऑर्डर करणार आहे. चला तर जाऊया मग. धन्यवाद.